पण लातूरचा विस्तार वाढतोय आणि लातूरच्या शहराच्या हद्दीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्याला आपण झालर क्षेत्र असं म्हणतो, फ्रिंज एरिया, तर तिथं अनेक वसाहती आता विकसित झालेल्या आहेत. तिथं अजूनही त्या वसाहती रस्त्याची वाट पाहतायत, नालीची वाट पाहतायत, पाणी पुरवठा वाहिनीची वाट पाहतायत, मलनिसारण वाहिनीची वाट पाहतायत, पथदिव्यांची वाट पाहतायत. अशा अनेक वसाहती आहेत आणि म्हणून आम्ही घर तिथं रस्ता, नळ, नाली, पथदिवा व कचरा पेटी याची हमी, ही 5वी गॅरंटी ही आम्ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये अनेक असे मुद्दे आहेत की पाणपोई ज्याला आपण म्हणतो, फिल्टर वॉटर. आता शौचालय आपण अनेक ठिकाणी उभे केले, त्याची सुद्धा व्याप्ती आम्ही वाढवणार आहोत. म्हणजे प्रत्येक 100 ते 250 मीटरवर एक सार्वजनिक शौचालय उभं करण्याची आमची भूमिका आहे. आणि त्याचबरोबर पाणपोई हे सुद्धा आम्ही जवळपास 300 ठिकाणी लातूर शहरामध्ये शुद्ध पाण्याचे वितरणाचे केंद्र उभे करणार आहोत. म्हणजे बाजारपेठेमध्ये किंवा एखाद्या प्रभागामध्ये, एखाद्या मैदानाच्या शेजारी, बागेच्या जवळ, तर हे वॉटर फिल्टर्स आम्ही उभे करणार आहोत. महिलांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये महिला भवन, जेणेकरून महिलांना त्या महिला भवनामध्ये एकत्र येता येईल आणि तिथं त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, किंवा महिलांना एक ठिकाण उठबस करण्यासाठी, ये जा करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, थोडीशी उसंत मिळाल्यानंतर वेळ घालवण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये महिला भवन या ठिकाणी आम्ही उभं करण्याचा आमचा मानस आहे. महिलांचं सक्षमीकरण, महिला बचत गटांना जे भांडवल लागतं ते फिरत्या स्वरूपाने सुद्धा त्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये आम्ही योजना आखलेली आहे. आणि महिलांसाठी बचत गटाच्या वस्तू विक्री करण्यासाठी त्यांच्यासाठी एक बाजार किंवा महिला मॉल ज्याला आपण म्हणतो, महिला बचत गटासाठी जिजाऊ पथक याची देखील आम्ही स्थापना या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. लातूरला कचरा मुक्त करण्याचा जो प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आणखी संपूर्ण यश आपल्याला मिळालेलं नाहीये, पण त्या दिशेनं आम्ही ठोस पावलं उचलण्याच्या संदर्भामध्ये काम करणार आहोत. नाले सफाई ही नियमित झाली पाहिजे. नाले सफाई देखील नियमित होत नाही आणि म्हणून यांत्रिकीकरणाद्वारे नाले सफाई करण्याची व्यवस्था आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावी लागणार आहे. 5 वर्षामध्ये 1 लाख नवे वृक्ष, झाडं लातूर शहर हद्दीमध्ये लावण्याचा आमचा संकल्प आहे. प्रत्येक प्रभागामध्ये एक हेल्थ क्लिनिक उभं करण्याचा आमचा संकल्प. आणि लातूर शहरामध्ये जी काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे तर त्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आम्ही आता इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं आम्ही रूपांतर करण्याचा आमचा मानस आहे. याच्यामुळं पर्यावरणाला मदत होईल आणि एअर क्वालिटी इंडेक्स ज्याची चर्चा आपण करतो, ऐकतो, वाचतो, तर एअर क्वालिटी इंडेक्स हा प्रमाणामध्ये कसा राहील यासाठी आम्ही ठोस पावलं आणि धोरण आखणार आहोत. अनेक लोक हे भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि त्या भाड्याच्या घरामध्ये जे लोक राहतात त्यांना परवडणारी घरं ही सरकारी योजनेतून किंबहुना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या योजनेच्या माध्यमातून ही उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. आणि मजूर जे आहेत आमचे, जे आज शिवाजी चौकामध्ये उभे असतात किंवा लातूरच्या अनेक ठिकाणी ते सकाळी एकत्र येतात आणि तिथं मग तिथून कंत्राटदार त्यांना कामावर घेऊन जातो, तर त्यांना निवारा तिथं देण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे थांबण्याची व्यवस्था, थांबा
आम्ही या व्यवस्थेकडे सुद्धा आमचा प्रयत्न असणाऱ्या प्रत्येक प्रभागामध्ये एक नवं उद्यान आम्ही विकसित करू पाहतोय. खेळाचं मैदान, ओपन जिम, रीडिंग रूम, अभ्यासिका, जे लातूर पॅटर्न, याला बळ देण्याचा सुद्धा आम्ही मानस स्वीकारलेला आहे. आणि रीडिंग रूम्स अनेक ठिकाणी, अनेक वस्त्यांमध्ये, घरामध्ये सुद्धा मुला मुलींना अभ्यासासाठी पोषक वातावरण किंबहुना जागा ही उपलब्ध नसते. तर त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी रीडिंग रूम्स विकसित करण्यासंदर्भामध्ये आम्ही पावलं उचलणार आहोत. एक मध्यवर्ती सार्वजनिक ग्रंथालय आणि रीडिंग रूम ही देखील ट्युशन एरियाच्या ठिकाणी ही मागणी आहे. तर तिथं ही संकल्पना साकारण्याचा आमचा मानस आहे. रस्ता सुरक्षेच्या ठोस उपाययोजना, आता वाहतूक एवढी वाढलेली आहे की तिथं आता ट्रॅफिक पोलीसची सुद्धा संख्या खूप कमी आहे. आणि म्हणून लातूर शहर महानगरपालिकेच्या पुढाकारानं ट्रॅफिक वॉर्डन्स वर्दळीच्या चौकांमध्ये आता वाहतुकीवर नियंत्रण राखण्यासाठी नेमण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कार्यक्रमामध्ये तो मुद्दा नोंदवलेला आहे. संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कव्हरेज, अल्पसंख्याक कल्याण केंद्र, लातूर पॅटर्न, महानगरपालिका शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम याची आम्ही आता सुरुवात करणार आहोत. काही ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि काही ठिकाणी जिथं शाळांसाठी आरक्षित जागा आहेत तिथं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या उपक्रमाअंतर्गत मग त्याला प्रोत्साहन देऊन या व्यवस्था इथं विकसित करण्याकडे आमचा कल आहे. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लातूरमध्ये भटके विमुक्त जात जमातीचे सुद्धा आमचे अनेक बांधव आहेत. त्यांचं कल्याण केंद्र हे सुद्धा आम्ही या ठिकाणी उभं करण्याचा आमचा मानस आहे. आर्ट गॅलरी, एक्सपेरिमेंटल थिएटर याची आवश्यकता आहे. ऑडिटोरियम याची आवश्यकता आहे. भूमिगत वीज वाहिन्या व गटार योजना, फेरीवाले म्हणजे गोलाईमध्ये आपण इथं आहोत आणि फेरीवाले इथं खूप आहेत संख्येनं आणि धोरण नसल्यामुळं त्यांची गळचिपी व्हायला लागली. संविधानानं अगदी फेरीवाल्याला सुद्धा जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून सरकारला किंबहुना लातूर शहर महानगरपालिकेला या मधल्या काळामध्ये काही त्याच्यावर ठोस उपाययोजना करता आल्या नाही. त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही फेरीवाला धोरण राबवणे हा एक मुद्दा आम्ही या ठिकाणी हाती घेतलेला आहे. प्रत्येक चौकाचं सुशोभीकरण आणि अनाधिकृत फ्लेक्स जे आहेत, लातूरला यापासून आम्हाला मुक्तता द्यायची. खरं म्हणजे मुख्यमंत्री काल लातूर येथे आले आणि सत्ताधाऱ्यांनी अनाधिकृत फ्लेक्सनंच त्यांचं स्वागत केलं. खरं म्हणजे किमान मुख्यमंत्री येत आहेत, त्याचा जो काही सन्मान आपल्याला राखायचा आहे तो देखील भारतीय जनता पक्षाला राखता आला नाही. अनाधिकृत फलकाने त्यांचं स्वागत केलं, ते सुद्धा दुर्दैवी आहे. शेवटी लातूरकर हे केंद्रबिंदू मानून जर उपाययोजना केल्या तर मला असं वाटतं अशा चुका कोणाकडनंही होणार नाही. आणि म्हणून हे जे काही अनाधिकृत होर्डिंग्स फ्लेक्स आहेत याच्यापासून लातूरला मुक्त करणं हा एक आमचा ठळक मुद्दा आहे. अतिक्रमण मुक्त लातूर शहर. अनेक ठिकाणी फुटपाथ्स आहेत पण त्या फुटपाथ्सवर अतिक्रमण झालेलं आहे. सामान्य माणसाला बाजारात आल्यानंतर खरेदी करायला येत असताना रस्त्यावरूनच चालावं लागतं आणि मग त्याला धक्का लागतो, कुठलं तरी वाहन खेटून जातं, भांडणं होतात, छेडछाड होते. आणि म्हणून चालणारे जे आहेत, पादचारी जे आहेत, त्यांना जर आपल्याला ही व्यवस्था देता आली आणि ज्याच्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलनं झाली, म्हणजे बँगलोर असेल, चेन्नई असेल, दिल्ली असेल, तर आता लातूरही आता महानगर झालंय. येणाऱ्या काळामध्ये लातूर आणखी वाढणार आहे, याचा विस्तार होणार आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं की वेळीच आपण या उपाययोजना करायला हव्यात आणि ते देखील आम्ही यामध्ये नमूद केलंय. कौशल्य विद्यापीठांशी करार करून रोजगाराभिमुख प्रशिक्षण लातूर शहर महानगरपालिका लातूरातल्या सुशिक्षित आणि ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं नाही असे यांना कौशल्य प्रदान करून त्यांना एम्प्लॉयबल करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही पावलं उचलावे लागतील. लातूर महानगरपालिकाद्वारे मिड डे मील बाजारपेठेच्या ज्या जागा आहेत तिथं 15 रुपयामध्ये पौष्टिक जेवण म्हणजे लातूर कॅन्टीन त्याला म्हणता येईल आपल्याला. जयललिता यांची मला आठवण होते की त्यांनी चेन्नईमध्ये अम्मा कॅन्टीन आम्ही ऐकलं होतं मागच्या काळामध्ये. तर त्याच धर्तीवर कारण आपल्याकडे रोज येणारा जाणारा वर्ग खूप मोठा आहे आणि म्हणून स्वस्त दरामध्ये लातूर कॅन्टीन या नावाने ही योजना आम्ही साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर जन्म आणि मृत्यू आता हे सत्य आहे. मृत्यू हे कटू आहे आणि जन्म हे गोड आहे. त्यामुळं पण समाज व्यवस्थेमध्ये या ज्या व्यवस्था आहेत त्या आता वाढत्या लातूरला पुरेशा नाही आहेत. जसं आपण रुग्णालय वाढवतोय पण अनेक समाजाला जे काही आपले संस्कार जपण्याच्या ज्या काही आपल्या प्राथमिकता आहेत त्यासाठी स्मशानभूमी असेल, कब्रस्तान असेल, दफनभूमी असेल, प्रत्येक समाजाला अजूनही अनेक समाज वाट पाहत आहेत. गोसावी समाज अजूनही त्यांना या व्यवस्था जागे अभावी त्या देता आलेल्या नाही आहेत. लिंगायत समाजाच्या दफनभूमीचा मुद्दा आहे, मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानचा मुद्दा आहे, बौद्ध समाजाच्या आणि मागासवर्गीय समाजाच्या सुद्धा या अडचणी आहेत. इतर मागासवर्गीय समाजामध्ये अनेक असे समाज आहेत की ज्यांच्या संस्काराच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार आपल्याला त्या व्यवस्था विकसित कराव्या लागतात. हिंदू समाजाच्या आहेत, ख्रिश्चन समाजाच्या आहेत, जैन समाजाच्या आहेत. हा जो काही विस्तार होतोय त्या सगळ्या समाजांसाठी या सगळ्या मूलभूत सुविधा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या विकसित करायच्या आहेत. हा जो आउटर रिंग रोड आता इनर रिंग रोड झालेला आहे आणि काल परवाही एक भीषण अपघात त्या ठिकाणी झाला, आंदोलन झालं, रस्ता रोको झाला, जाळपोळ झाला. आता केंद्राकडं आणि राज्याकडं हा जो इनर रिंग रोड आहे आता हा इनर रिंग रोडच राहील आणि आउटर रिंग रोड मात्र आपल्याला लातूरच्या बाहेरून येणाऱ्या काळामध्ये विकसित करावा लागेल. त्याचा देखील प्रयत्न डॉक्टर शिवाजी काळगे खासदार म्हणून आणि मी आमदार म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडे तो पाठपुरावा करतोय. आणि ही जी काही राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरची वाहतूक आहे ही शहरात न येता बाहेरून जाईल याची व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये त्या पर्यायी मार्गामुळे होईल ही देखील खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. त्याचबरोबर हवा गुणवत्ता व पर्यावरणीय निरीक्षण फलक मुख्य चौकामध्ये बसवण्यात येतील जेणेकरून लातूरकरांना आजचं तापमान काय आहे, हवामान काय आहे, म्हणजे हवामानाची आणि तापमानाची मानके फक्त आमच्याकडेच पाहून त्याचं विश्लेषण न करता म्हणजे पत्रकारांना नाहीतर कसं असतं रान तापलंय लातूर आपलंय असं आम्ही म्हटलंय. पण एरवी जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा अनेक आता मानके निर्धारित झालेली आहेत. त्यामुळं
ती फलकं आम्ही मुख्य ठिकाणी बसवणार आहोत. बुद्ध विहार निर्मिती आम्ही करणार आहोत. लातूर बुद्ध विहार या नावाने आम्ही ती निर्मिती करणार आहोत. आणि बुद्ध गार्डन जे प्रदीप राठी यांच्या संकल्पनेतनं आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शिवराज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरमध्ये उभं राहिलं, तर त्याचा देखील नव्यानं पुनर्विकास व सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प आम्ही संकल्पित या ठिकाणी केलेला आहे. धूळ व खड्डेमुक्त रस्ते, महावीर स्तंभ उभारणे, हे सुद्धा बऱ्याच दिवसापासून आमच्या जैन बांधवांची मागणी आहे. त्यामुळं त्याला एक मूर्त स्वरूप आम्ही आगामी काळामध्ये देण्याचा संकल्प केलेला आहे. त्याच्यावर मागे काम झालं आणि ते का रेंगाळलं, तर आमच्या बांधवांना ज्या जागा सुचवण्यात आलेल्या होत्या त्या जागा पसंत पडल्या नाहीत. किंबहुना त्यांनी ज्या जागा सुचवल्या त्या जागा मिळवून देण्यामध्ये काही आम्हाला अडचणी आल्या. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक योग्य जागा त्याला निर्धारित करून आपण महावीर स्तंभ आपण या ठिकाणी उभं करणार आहोत. सामाजिक सहभाग व पुरस्कार योजना, त्याच्यामध्ये अनेक पुरस्कार अनेक क्षेत्रामध्ये महापालिकेच्या वतीनं सुरू करण्यात येतील. अनेक विशेष पुरस्कार योजना आहेत आणि श्रद्धेय शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या नावाने देखील पुरस्कार सुरू करावा अशी मागणी आमच्याकडे आली आणि त्या नावाने देखील पुरस्कार सुरू करण्याची संकल्पना आम्ही मांडलेली आहे. मोफत वायफाय सुविधा म्हणजे वायफाय हॉटस्पॉट्स हे जिथं आवश्यक आहेत तिथं, सगळीकडेच त्याची आवश्यकता नाही, कारण नेटवर्कमुळं किती अडचणी नव्याने निर्माण होत आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. भटके कुत्री व जनावरे यांचा निपटारा याकडे आमचा कल असेल. ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल आम्हाला या ठिकाणी निर्माण करायचं आहे. एक्वॉटिक सेंटर आपल्याला निर्माण करायचं आहे. गंजगोलाई ऐतिहासिक वारसा म्हणून जतन, संवर्धन व सुशोभीकरण, मिनी मार्केटचं पुनर्वसन आणि लातूर येथे भव्य शिवसृष्टी निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फुटी पुतळा आणि प्रेरणा सृष्टी साकारणार हा देखील मुद्दा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे. बहुजन सांस्कृतिक केंद्र हे आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे. आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं स्मृतीस्थळ लातूर शहरामध्ये विकसित करणार. आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं स्मृतीस्थळ आम्ही विकसित करणार. मुख्यमंत्र्यांनी देखील याचा उल्लेख केला. आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या नावाने स्मृतीस्थळ विकसित करणार. काँग्रेस नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब यांचं स्मृतीस्थळ विकसित करणार असं ते म्हणाले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. पण असो, पुतळे, चौक आणि रस्ते यांचं आम्ही सुशोभीकरण करणार आहोत. या अनेक मुद्द्यांसह हा जाहीरनामा आम्ही आपल्या पुढे सादर केलेला आहे. आपल्याला विनंती आहे की आपल्या वृत्तपत्र, वाहिनी, सामाजिक माध्यम याद्वारे लातूरकरांचा जाहीरनामा काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा आपण मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आमची मदत करा ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. या पत्रकार परिषदेसाठी आपण सारे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पत्रकारांना विनंती करतो, आपले काही प्रश्न असले तर त्या प्रश्नांसाठी आपण ही पत्रकार परिषद खुली करू अशी आपल्याला विनंती करतो. जैन समाजासाठी महापालिकेनं मला वाटतं खानापुरे मॅडम महापौर असतात आणि माझी पत्रकारांना अशी विनंती आहे की खासदार इथं आहेत, वंचित बहुजन आघाडीचे नेते इथं आहेत, त्यांनाही आपला एखादा प्रश्न असेल तर ते त्याचं उत्तर देतील.
जैन समाजासाठी लातूर महानगरपालिकेनं ठराव करून दयानंद महाविद्यालयासमोरचा जो पट्टा होता, जिथं जुनं अक्कलकोट स्वामींचं मंदिर होतं, पण अतिक्रमणाच्या नावाखाली ते मंदिर काढण्यात आलं, ती जागा ठराव करून मला वाटतं दिलेली आहे. सपनाताई किसवे यांनी तो ठराव मांडला होता पूजा पंचाक्षरींनी, आणि तो ठराव मंजूर पण झालेला आहे. त्याची कॉपी आमच्याकडे आहे. पण जैन समाजाचं स्मारक, ते महावीर स्तंभ किंवा अहिंसा स्तंभ आपण म्हणूया, ते अद्याप होऊ शकलेलं नाही. याची मला कल्पना आहे. आणि लातूर शहर महानगरपालिकेनं ठराव घेतलाय, ज्याची माहिती आपण दिली. निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचा महापौर लातूर शहर महानगरपालिकेचे सूत्र हाती घेईल आणि कामकाज सुरू झाल्यानंतर पहिली काही जी कामं आहेत त्यामध्ये आम्ही अहिंसा स्तंभ तिथं उभं करू, ही ग्वाही मी आपल्याला याद्वारे देतो. सर, खरंच रान तापलंय, लातूर आपलं आहे. लातूरमध्ये काँग्रेसमय वातावरण निर्माण झालेलं आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. परंतु आपल्याच पक्षातले काही बंडखोर लोक पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी चंग बांधलेले आहेत, ज्यांना आपण खूप मोठमोठे पदं दिलात. त्यांच्याविषयी काय धोरण आहे? मला असं वाटतं इतरांना पाडण्यापेक्षा त्यांनी पहिल्यांदा निवडून येण्याचा प्रयत्न करावा. दल बदलू, संधी साधू, मताचं विभाजन करणं, मतं वाया घालवणं यासाठी जे उद्योग करतायत आणि ज्यांनी निवडणुकीच्या तोंडावर इकडून तिकडं उड्या मारल्या, मला असं वाटतं त्या साऱ्यांनाच लातूरकर धडा शिकवतील याबाबत माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. ते उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवार थांबवून त्यांच्या पाठिंबा देत आहेत. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी इथं उमेदवारीची मागणी याची संख्या प्रचंड होती आणि त्या सगळ्या उमेदवारांशी आम्ही सगळ्यांनी चर्चा केलेली आहे. त्या सगळ्यांची मनधरणी पूर्ण झालेली आहे. त्यांना आम्ही कामाला लावलेलं आहे, ते कामाला लागले आहेत. त्याच्यामुळं चिंता नको. एखादा कोणी अजूनही पक्षाच्या विरोधामध्ये जर काम करत असेल तर अभय साळुंके जिल्हा अध्यक्ष आहेत, किरण जाधव शहर अध्यक्ष आहेत. पक्षाच्या शिस्तीच्या चौकटीमध्ये जे बसत नसेल त्याच्यावर कारवाई करायला ते तत्पर आहे. बरं भैया, रवींद्र चव्हाणांचं जे वक्तव्य आलं विलासरावांच्या विरोधात, अभय साळुंके डिस्ट्रिक्ट वन क्वेश्चन, इंग्रजीत उत्तर द्यायचं बरं का. A few days ago, Congress Party had sought suggestions from Latur people. My question is, what were the important topics came up from these suggestions? Important topics from that. These all the issues included in this manifesto काय बात आहे. We expect all came from top 5 issues. Top 5 guarantees are collected from people's suggestions. पत्रकाराला माहित नसेल तर तुम्हाला सांगतो की त्यांचं शिक्षण निलंग्यात नाही, लातूरात झालं. भैया 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 आपल्या जाहीरनाम्यात पत्रकारांसाठी काहीच दिसत पत्रकारांसाठी जे असतं ते न दिसून येणंच ठीक असतं. पत्रकार भवन तरी सांगतात. पत्रकार भवन आहे ना आपल्याकडं. कधी चालू असते कधी बंद असते. या पाठीमागे अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाजूची जागा आहे. ती बऱ्याच आतापर्यंतच्या पालकमंत्र्यांनी, मंत्र्यांनी आणि आपल्याला म्हणते तो विषय, बाजूला जी जागा आहे पुतळ्याच्या ती मातांनी समाजाला देण्यात यावी अशी अनेक वेळा आपल्याला मागणी झालेली आहे. ती गरजेची वाटली नाही का मॅनिफेस्टोमध्ये घेताना? या अण्णाभाऊ साठे चौकामध्ये
मातंग समाजाची जी मागणी आहे ते अण्णाभाऊ साठे भवन व्हावं. तर ती जी जागा ज्याचा संदर्भ आपण दिलेला आहे त्या जागेचा जेव्हा विकास आम्ही निश्चित करू त्यामध्ये अण्णाभाऊ साठे भवन ही संकल्पना त्याच्यामध्ये निश्चित असेल आणि हे आम्ही या अगोदरच याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. भैया हॅलो भैया अरे मनपाच्या शाळेची अवस्था खूप दुर्दैवी आहे. याच्याबद्दल काहीच नाही आपल्या जाहीरनाम्यात. मनपाच्या सगळ्या ज्या शाळा आहेत त्या सक्षम करण्याचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे. याच्यामध्ये आमच्याकडे अशी मागणी आली की या शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम सुद्धा समाविष्ट करण्यात यावा. कारण आपल्याकडे लातूर पॅटर्न इथे खूप खोलवर रुजलेला आहे आणि म्हणून नीट असेल IJEEE असेल तर या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांना जी तयारी करायची असते ती बालवाडीपासून जर ते संस्कार जर आपल्याला देता आले तर म्हणून आम्ही लातूर महानगरपालिकेच्या ज्या सगळ्या शाळा आहेत ज्या शाळांच्या जागा आहेत तिथं काही आता खाजगी संस्था सुरू आहेत काही ठिकाणी मनपा शाळा चालवतोय तर त्याला सक्षम तर करणार CBSE अभ्यासक्रम आम्ही तिथं सुरू करणार आणि त्या सगळ्या बाबी अगदी इव्हन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे सुद्धा म्हणजे आता अनेक शाळा देशातल्या लातूरमध्ये येत आहेत. हैदराबादहून कोणी आलंय कोणी दिल्लीहून आलंय कोणी बँगलोरहून आलंय तर त्याला सुद्धा आम्ही सुलभ धोरण हे लातूर शहर महानगरपालिकेचं असेल हे देखील आम्ही म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या जागेमध्ये शाळेचं आरक्षण आहे कॉलेजचं आरक्षण आहे तर ती जागा लातूर शहर महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि ज्याची ती जागा असेल त्याच्या सहमतीनं एखादी शाळा किंवा शैक्षणिक संकुल तिथं जर उभा करता आलं तर त्याला आम्ही प्रोत्साहन देऊ. भैया 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 एक मिनिट असा विषय आहे की हे सगळं तुम्ही मांडले हे सगळं मांडले पण लातूर महानगरपालिका ही 250 ते 300 कोटीच्या कर्जात आहे आणि दुसरी गोष्ट अशी लातूर शहर महानगरपालिकेचा स्वनिधी शून्य आहे. त्यामुळे हे सगळं तुम्ही कशातनं करणार आहे. लातूर शहर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थाला केंद्राच्या राज्याच्या अनंत योजना आहेत आणि या अनंत योजनेच्या माध्यमातून हे सगळं आपल्याला करता येतं आणि लातूर शहर महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल याकडे सुद्धा आम्ही लक्ष देणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की याच्या संदर्भामध्ये काही ठोस पावलं आपल्याला उचलावी लागतील. ती पावलं जर नाही उचलली तर हे होणार नाही आणि म्हणून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं सुद्धा एक आपल्याकडं पर्याय आहे. त्यामुळे आता समजा एखादं मार्केट उभं करायचं महापालिकेकडे पैसा नाही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. एखादी शाळा उभी करायची पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. एखादा पार्किंग लॉट उभा करायचा आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये काही फार अडचण येईल असं वाटत नाही. इच्छाशक्ती जिथं असते तिथं मार्ग निघत राहतात. काल मुख्यमंत्री आले आणि काँग्रेसचा प्रचार करून गेले अशी चर्चा आहे. लातूर महानगरपालिकेने काही महिन्यापूर्वी प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक घरात जी दुकानं आहेत त्या प्रत्येक दुकानदारांना एक टॅक्स लावला नवीन आणि अगोदरच प्रॉपर्टी टॅक्स चालू आहे त्यांचा आणि अतिरिक्त कर लावला तर त्याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला होता. तर हा टॅक्स काही कमी होणार आहे का किंवा ते धोरण कसं आहे आपलं? नाही या संदर्भामध्ये सुद्धा आमच्याकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत. मग ते मालमत्ता कर असेल दुकानांचे भाडे असतील तर जिथं जिथं हा अन्यायकारक कर आकारण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल आणि अन्यायकारक कर जर लादला असेल महापालिकेनं तर तो दूर करण्यात येईल. काल मुख्यमंत्री आले आणि काँग्रेसचा प्रचार करून गेले अशी चर्चा लातूरमध्ये आहे. लोकनेते विलासरावजी देशमुख हे देशाचे नेते आहेत असं ते सांगून गेले. काँग्रेसबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर त्यांनी देऊन गेले. मी अगदी मुख्यमंत्र्यांनी जे भाष्य केलं आणि तुम्ही ज्या संदर्भाने या ठिकाणी तो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळे महायुतीच्या आमच्या मित्रांना आता माझी अशी विनंती आहे की
मुख्यमंत्र्यांचा इशारा अजून तुम्ही समजून घ्या. भैया लातूर के गाड़े वालों का प्रश्न बहुत काफी अरसे से निपटाना बाकी है, और इसके अंदर दूसरा क्या है कि यहाँ से जो ऑटो वाले हैं, ऑटो और गाड़ी मिलाकर गोलाई में से गुजरना ऐसा हो गया जैसे किसी जंग के मैदान से गुजरना है, और अब तक यहाँ का कोई मसला हल नहीं हो रहा है. मसला हल करने के लिए गाड़े वालों को उठाते हैं, उनके गाड़े तोड़ते हैं, ये उसका मसला हल नहीं है. उनको जगह देनी चाहिए, इसके लिए तो अब तक कुछ काम हुआ नहीं. जे जागा महानगरपालिकेच्या मालकीचे आहे, जे भाडेतत्वावर आहेत, ते समोर स्टॉल लावण्यासाठी 500 रुपये पर डे घेतात. जागा महापालिकेची. फेरीवाले आहेत, गाडेवाले आहेत. तर मी मगाशीच म्हणालो की हॉकर्स पॉलिसी, फेरीवाला धोरण, याची अंमलबजावणी अजून लातूर शहर महानगरपालिकेमध्ये नीटपणानं झालेली नाही. फेरीवाल्यांना सुद्धा आमची अशी विनंती आहे की त्यांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. आता गोलाईसारख्या ठिकाणी जिथं 150 फेरीवाल्यांना स्थान मिळू शकतं, तिथं 1000 फेरीवाले जर आले तर मग हे सगळे प्रश्न उपस्थित होत राहतात. आणि म्हणून मला असं वाटतं की फेरीवाल्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहाय्यता दिली पाहिजे आणि महानगरपालिका सुद्धा याच्यामध्ये सहाय्यता करेल. आणि असं धोरण आम्ही आखू जेणेकरून इट विल बी अ विन विन सिच्युएशन महापालिकेसाठी सुद्धा आणि फेरीवाल्यांसाठी. भाजपला आपण कायम सोबत घेतलेला आहे, पण त्यांच्यासाठी एक परशुराम भाऊंची आवश्यकता असेल. त्याला जोडून एक प्रश्न आहे भैया, गोसावी समाजाला नाही, आता आम्ही असं म्हटलं की सर्व धर्म समभाव, सर्व जाती जमाती आणि लातूर ज्या सामाजिक रचना जी लातूरची आहे त्या सामाजिक रचनेचा विचार आमच्या कार्यक्रमामध्ये आहे. एखादा मुद्दा किंवा तुम्ही म्हणालात भगवान परशुराम, नक्की त्याच्यामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये सुद्धा पावलं उचलणार आहोत. आता मला थोडक्यात तुमच्या पुढे हे मुद्दे मांडावे लागले म्हणून सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहेतच नोंदवलेले. ते जर तुम्ही वाचले तर त्याच्यात आपल्याला लक्षात येईल. भाजप लखपती दिदी बनवणार, काँग्रेस काय? नाही, भाजप काही करते म्हणून काँग्रेसनी करावं असं मानण्याचं काही कारण आहे असं मला वाटतं. आम्ही आमच्या विचारानं पुढे जातोय. आम्ही आमचं काम, आम्ही जे केलं ते लोकांपुढे आम्ही ठेवतोय. आम्ही जे करणार आहोत ते लोकांपुढे ठेवतो. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची जी काही घोषणाबाजी आहे आता ती फक्त रकमांच्या आकड्यांमध्ये आणि काही काळानंतर आता सामान्य माणसंच भेटतील याला, कारण खरे मुद्दे बाजूला राहत आहेत आणि मग ह्या इतर मुद्द्यांवरच ती चर्चा होते आहे. त्यामुळे सगळंच रकमा आणि आकडे याच्यावर जर होणार असेल तर भारताची लोकशाही कुठल्या दिशेनं चाललेली आहे हा खरा प्रश्न आपल्यापुढे उपस्थित होतो. भैया, राज्य किंवा केंद्र सरकारचा 1 रुपयाचा निधीही सुद्धा आपल्याला या 3.5 वर्षाच्या कार्यकाळात आणता आला नाही असं आपलेच पक्षातून गेलेले माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचं असं म्हणणं आहे. आणि कुठं मंच लावायचं ते असं खुलं ते आवाहन करतायत. याला कसं उत्तर देणार? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, याच्यावर मी काय भाष्य करायचं. त्यांच्या घरात आरसा असेल त्याच्यासमोर उभं करावं त्यांनी स्वतःला, आणि तिथं काय त्यांना युक्तिवाद करायचं करावं. नाही, मग त्यांना महापौर तर करता आलं ना. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने एक विचार सोडला, दुसरा स्वीकारला, त्याच्याबद्दल आम्हाला टिप्पणी करायची. ते तिकडे गेले हे आता सगळ्यांना याची कल्पना आहेच. पण ते गेले म्हणून काय रस्ताही जातो का त्याच्याबरोबर? सिटी बसही जाते का? पिण्याच्या पाण्याची वाहिनी सुद्धा जाते का? असं होत नाही. काँग्रेसने जे काम केलं ते तिथंच आहे. एखादा व्यक्ती जर गेला तर त्याला शुभेच्छा आहेत. भैया, माझा एक प्रश्न आहे. आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सोबत आहे. आपण बौद्ध गार्डन
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 फुटी उंचीच्या पुतळ्याचा उल्लेख केल्यात आपल्या जाहीरनाम्यामध्ये. तर मला असं वाटतं त्याच्यात एक दुरुस्ती करतो मी. 70 फुटी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची चर्चा होते, पण आता स्वातंत्र्यालाच किंवा संविधानालाच 80 वर्ष होत आहे. त्यामुळे आम्ही तो विचार करून 80 फुटाचा पुतळा करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलणार आहोत. याच खूप खूप अभिनंदन. मला असं विचारायचं आहे की अनेक दशकांपासूनचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सुशोभीकरणाचा जो मुद्दा आहे, तर त्या संदर्भात आपण काय पावलं उचलणार आहात? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे, लातूर शिक्षणाचा पॅटर्न आहे, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या दूरदृष्टीतून शिक्षणाचा पॅटर्न लातूर निर्माण झालेला आहे. तर ट्युशन एरिया जो आहे, या एरियामध्ये नशेचं जे जाळं आहे ते हळूहळू पसरत आहे. या दृष्टीनं सुद्धा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी म्हणून काय ठोस पावलं उचलणार आहे? बाहेर आली की 1 मिनिट. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क याचा पुनर्विकासच करावा लागेल. तिथं मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक आहे, हुतात्मा स्मारक आहे, तिथं शिवछत्रपती वाचनालय आहे, तिथं मिनी मार्केट आहे, तिथं उद्यान आहे, तिथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि तिथं मैदान आहे. पूर्वी तिथं टाऊन हॉलही होता. त्यामुळे या सगळ्याच परिसराचा आपल्याला नव्यानं पुनर्विकास करावा लागेल आणि तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आणि तिसरा जो तुम्ही मुद्दा म्हणाला की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी, या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून या जाहीरनाम्याची आम्ही सगळी अंमलबजावणी करणार आहोत. शेवटचा प्रश्न. गोसावी समाजाची खूप वर्षापासून दफनभूमीची एक मागणी आहे. आपल्या मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही म्हणाला, पण ते खरंच होईल अशी आस लावून बसलेले आहेत काँग्रेस पक्षाकडे गोसावी समाज. गोसावी समाजाला आम्ही न्याय देणार आणि त्यांना जे अभिप्रेत आहे अशी जागा निश्चित करून तिथं गोसावी समाजासाठी जे काही त्यांचे सामाजिक कार्य आहेत ते करण्याची व्यवस्था आम्ही निश्चित करू आणि कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत आम्ही ते करू. थँक्यू. धन्यवाद.